इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मराठी समजते का? शिक्षा, जैन, काकी कोण आहेत तुम्ही? मला कळलं तुम्हाला मराठी येतंय नाही येत असं काय? हॅलो, ठीक आहे. चला, काय चाललं होतं आपलं? तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं प्रकरण चालू आहे. कुठलं ध्यान आहे तिसरं? नाव सांगा. सूक्ष्मक्रिया अप्रतिपाती. तर त्या ध्यानाचं स्वरूप कळलं आपल्याला की केवली भगवंतांना जेव्हा अंतर्मुहूर्त आयु शेष राहिलं त्यावेळेस तिथं हे तिसरं शुक्ल ध्यान होतं. 13व्या गुणस्थानामध्ये शेवटी अंतर्मुहूर्त काळ शेष राहिला असताना तिसरं शुक्ल ध्यान होतं. तर त्याच्यात मला हे वाचायचं होतं. काल आपण बघितलं काय की केवली भगवान ज्यावेळेस ध्यान करतात त्यावेळेस उपदेश करत नाही आणि ज्यावेळेस उपदेश करतात त्यावेळेस ध्यान करत नाही. म्हणजे ध्यान नाही असं म्हणलं गेलं त्यांचं. हाँ दीदी, हिंदी में नहीं पढ़ाते आप क्या? हाँ, मैंने वही सुना. आपको मराठी समझ में आता है? नहीं आती. नहीं आती. हमें हिंदी नहीं आती, क्या करें अभी. जी, थोड़ा बहुत जो स्वाध्याय जैसा जो वो होते हैं ना वर्ड, वो समझ में आ जाते हैं, पर वो उसको ही समझती हूँ. ठीक है, ट्राई करते हैं. जी. तो तीसरा शुक्ल ध्यान का प्रकरण चल रहा है. श्लोक वार्तिक के 7वें भाग में ऐसा बताया है कि जो केवल ज्ञानी महाराज है यदि वो ध्यान करते हैं तो उपदेश नहीं देते, और उपदेश देते हैं तो उस काल में ध्यान नहीं है. तो जितना काल 13वें गुणस्थान का है उस काल में पूरा उनको ध्यान वहाँ पे नहीं बताया. ये जो शुक्ल ध्यान हम बताते हैं ना, इसकी चर्चा कर रहे हैं. आत्मानुभूति तो चल ही रही है उनकी, तो निरंतर उसी में ही है वो. लेकिन ये विकल्प रूप जो बोलते हैं हम, ये सूक्ष्म क्रिया प्रतिपाती विपरीत क्रिया निवर्तिनी, ये ध्यान है वो वहीं पे बताए. कहाँ? जब केवली समुद्घात करके जीव मूल शरीर में विराजमान हो जाता है तब वहाँ पे अंतर्मुहूर्त आयु शेष रह जाती है, तो वहाँ पे ये तीसरा शुक्ल ध्यान है. जब सब क्रिया सूक्ष्म हो गई और वो सूक्ष्म क्रिय अप्रतिपाती योग का निरोध हो गया और जो रह गया था योग वो भी सूक्ष्म हो गया. काय योग जो है वो सूक्ष्म हो गया और उसमें जो उनकी परिणति चल रही है तो उसको नाम दिया सूक्ष्म क्रिय अप्रतिपाती. तो यहाँ पे और थोड़ा विशेष बता रहे. किसी यानी छद्मस्त अल्पज्ञानी आत्मा में एक ही विषय को मुख्य नियत कर चिंतन करना ध्यान कहा गया है. ध्यान की हम परिभाषा क्या करते हैं? एकाग्र चिंता निरोध रूप जो परिणति है वो ध्यान है. एक विषय को अग्र करके जो हमारी ज्ञान की धारा चलती है तो उसको ध्यान कहते हैं. तो यहाँ बता रहे हैं अलग अलग विवक्षा से अलग अलग प्रकार के ध्यान बताए. छद्मस्तों के लिए क्या यही परिभाषा, लेकिन कैसे उसको घटाते ये बता रहे हैं. किसी छद्मस्त अल्पज्ञानी आत्मा में एक ही विषय को मुख्य यानी नियत कर चिंतन करना ध्यान कहा गया है. छद्मस्तों के लिए ये परिभाषा है. क्या? एक विषय को अग्र करके जो चिंता का निरोध होता है तो उसे ध्यान कहते हैं. ये अल्पज्ञानी के लिए बताया. और किसी अर्थात केवल ज्ञानी आत्मा में उस चिंता का पूर्ण रूप से नाश होकर संपूर्ण विषयों को जान रहा यह ध्यान व्यवस्थित किया गया है. क्या बताया? हाँ, तो जो केवली भगवान है उनको परिभाषा उनको कैसे डिफाइन करेंगे और ये छद्मस्त जीव है उनको कैसे करेंगे? अब ये छद्मस्त है तो
उनको बताया एक विषय को अग्र करके बताना है। तो एक अग्र, तो यहाँ पे अन्य सब चिंताओं का निरोध कर दिया, तो इसको ही अग्र बना के ये जो कर रहे हैं वो ध्यान बताए। छद्मस्त को एक ही विषय को मुख्य यानी नियत कर चिंतन करना, इसी पर चिंतन करना, इसको ध्यान बताया इनको। और किसी किसी केवल ज्ञानी आत्मा में, केवल ज्ञानी का क्या है मतलब यहाँ पे चिंताओं का निरोध किया है, उनको रोक दिया है। तो यहाँ पे आत्मा को तो मुख्य बनाया है, लेकिन ये जो अलग चिंता है ना, इनको पूर्णतः नष्ट कर दिया है। क्या बताया? हाँ, किसी किसी आत्मा में अर्थात केवल ज्ञानी में उस चिंता का पूर्ण रूप से नाश होकर संपूर्ण विषयों को जान रहा है। ये यहाँ पे एक ही नहीं है, यहाँ पे संपूर्ण विषय है, सर्व विषयों को वो एक साथ ग्रहण करते हैं। जान रहे हैं मतलब वो जानने में आ रहे हैं सभी विषय। तो सर्व विषय वहाँ पे ज्ञान में आ रहे हैं और चिंताओं का सर्वथा निषेध हो गया है। ऐसा ज्ञान भी ध्यान है। क्या फरक किया दोनों में? म्हणजे काय सांगायला लागले, छद्मस्थांना चिंतेचा निरोध करावा लागतो, एका विषयाला मुख्य बनवावं लागतं, त्यावेळेस तिथं ते ध्यान होतं। पण केवलींना सांगितलं सगळ्या चिंतेचा निरोध आहे आणि सगळ्या पदार्थांना जाणताय, तरीसुद्धा त्यांचं ज्ञान एकाग्र आहे, स्थिर आहे, ज्ञानातच आहेत। बरोबर, ज्ञानाची जरासुद्धा निश्चलता चंचलता नहीं है, त्यामुळं तिथं ते ध्यानच आहे त्यांचं, असं सांगितलं। तो उनका भी जो ज्ञान है वो ध्यान ही कहा जाता है। सिर्फ अंतर इतना है कि हमारे ज्ञान में अगर अधिक विषय आ गए तो हमें व्यग्रता होती है, लेकिन उनके ज्ञान में सभी विषय है तो भी किंचित भी व्यग्रता नहीं होती, एकाग्र ही रहता है उनका ज्ञान। तो उसी को ध्यान बताया। और एक बार पढ़ती हूँ। किसी किसी छद्मस्थ अल्पज्ञानी आत्मा में एक ही विषय को मुख्य यानी नियत कर चिंतन करना ध्यान कहा गया है, और किसी किसी अर्थात केवल ज्ञानी आत्मा में उस चिंता का पूर्ण रूप से नाश होकर संपूर्ण विषयों को जान रहा यह ध्यान व्यवस्थित किया गया है। कहीं कहीं कोई ध्यान अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक ही विषय में रोके रहना मुख्य कहा गया है। आता इथं तुमच्या बाबतीमध्ये काय सांगायलंय, तुम्ही याच्यामध्ये जाण्यापासून रोखताय। हा ज्ञानाचा उपयोग अन्य पदार्थांमध्ये जायचं रोकणे, ह्याला म्हणलं ध्यान। तो अन्य विषयों में जा रहा उपयोग, उसका निरोध, उस चिंताओं का, उन चिंताओं को हटाकर एक ही विषय में रोके रहना मुख्य कहा गया है। और किसी नए के अनुसार उसी ध्यान को गौण भी कह देते हैं। म्हणजे जेव्हा हे असं आहे त्यावेळेस छद्मस्थानमध्ये मुख्य ध्यान म्हटलं गेलं। काय कळते काय सांगायचं आहे? मुख्य आणि गौण कधी म्हणायचं? हां, नाही, आता विवक्षा ह्यांची आणि ह्यांच्या अपेक्षेने करायची आपल्याला। मग त्यावेळेस यांना मुख्य कधी म्हणायचं आणि यांना मुख्य कधी म्हणायचं, असं जरासा डिफरन्स करून सांगते मी। एकदा पूर्ण पॅरेग्राफ वाचते, 328 पान आहे श्लोक वार्तिकचं 7वं पुस्तकाचं। तर त्यामध्ये काय सांगतायत तुम्हाला घ्यायचं असं घ्या, घेऊन बसले मी। मला द्या म्हणायचं असतं, तुम्ही घ्या नाही म्हणायचं असतं। अहो, आपण मोक्षाला एकटेच जाणार, तुम्ही मोक्षाला जाणार आहे, त्यांनी यावेळेस मोक्षाला जाणार नाहीत, माहिती आहे का? धर्मामध्ये स्वार्थी बनायचं, बरोबर। कही 328 पान आहे। काय बोलताय का माझ्याशी? हाँ, मी एकदा पॅराग्राफ पूर्ण वाचते मग लऊ। किसी नए के अनुसार म्हणजे पहिला काय सांगितलं, कहीं कहीं कोई ध्यान अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक ही विषय में रोके रहना मुख्य कहा गया है। और किसी नए के अनुसार उसी ध्यान को गौण भी कह देते हैं। इस कारण प्रमाण प्रक्रिया के कुशल वेत्ता और नए योजनिका के प्रकांड विद्वान सज्जन पुरुषों करके प्रत्येक नए की अपेक्षा लगाकर यह ध्यान तत्व चिंतन कर लेने योग्य है।
चौथे गुणस्थानी जीवों से लेकर 12वें गुणस्थान तक के कर्मजेता जिनों के अधिपति हो रहे श्री जिनेन्द्र भगवान का शासन अतीव गंभीर है। ठीक है, पुढं काय तरी प्रमाण और नई विवक्षा के अंत प्रविष्ट कुशाग्र बुद्धि ध्यानी पुरुषों करके जिनेन्द्रोक्त ध्यान तत्व का चिरकालीन अनुभव करके सुनिर्णय कर लेना चाहिए। इथे एवढं सांगायचं त्यांना। काय घेतलं पहिला कि कहीं कहीं कोई ध्यान अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक ही विषय में रोके रहना मुख्य कहा गया है। म्हणजे जेव्हा त्या ध्यानाच्या डेफिनेशनमध्ये आपण काय केलं, एकाग्र चिंता निरोध रूप असतं ते ध्यान असतं। मग जिथं चिंतेचा निरोध म्हणजे अन्य विषयामधून उपयोग काढून एका विषयावर लावावं लागतं, लावलं जातं, ते छद्मस्थानच्या ठिकाणी अशा परिभाषेने सहित असलेलं ते ध्यान यांच्या ठिकाणी मुख्य आहे। म्हणजे चिंतेचा निरोध रूप असं जे ध्यान आहे ते छद्मस्थानच्या ठिकाणी मुख्य म्हणलं गेलं आणि त्यावेळेस या इथं गौण म्हणलं गेलं, कारण इथं चिंतेचा निरोध नाही आहे, ध्यान हे मुख्य आणि गौण बरं का। अशा प्रकारचं चिंता का निरोध रूप जो ध्यान है, ऐसी परिभाषा जब करते हैं तो छद्मस्थों को ही चिंता का निरोध होता है, तो ऐसे चिंता का निरोध करने की आवश्यकता केवली में नहीं है। तो इसलिए बता रहे हैं कि यहाँ छद्मस्थों में ध्यान मुख्य है और केवली में उस अपेक्षा से गौण है। लेकिन विद्यानंद आचार्य ने क्या बताया, जहाँ पे चिंता का संपूर्ण निरोध हो गया, संपूर्ण अभाव हो गया, ऐसा जो एकाग्र रूप ध्यान है वो केवली के ही मुख्य है, बाकी सबको तो उपचार से है, यानी गौण है। तो इस विवक्षा से केवली के मुख्य ध्यान है और छद्मस्थों के गौण है। अलग अलग आचार्य के अलग अलग मत है, वो सिर्फ विवक्षा समझ में आए तो कुछ तकलीफ नहीं होगी। परत एकदा वाचू तेवढं 328 पाने। किसी किसी यानी छद्मस्थ अल्पज्ञानी आत्मा में एक ही विषय को मुख्य यानी नियत करके चिंतन करना ध्यान कहा गया है, और किसी किसी अर्थात केवल ज्ञानी आत्मा में उस चिंता का पूर्ण रूप से नाश होकर संपूर्ण विषयों को जान रहा यह ध्यान व्यवस्थित किया गया है। म्हणजे काही चिंतांचा निरोध करणं किंवा एका विषयाला घेऊन बाकीच्या सगळ्या चिंतांचा निरोध करणं हे ध्यान छद्मस्थानमध्ये, आणि त्या संपूर्ण चिंतांचा पूर्ण रूपाने नाश असं केलं लक्षण त्यावेळेस ते केवलींमध्ये। कहीं कहीं कोई ध्यान अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक ही विषय में रोके रहना मुख्य कहा गया है, और किसी नए के अनुसार उसी ध्यान को गौण भी कह देते हैं। काय कळलं? म्हणजे आता इथं एका विषयामध्ये जातोय उपयोग, त्यावेळेस त्याला मुख्य ध्यान म्हणलं, पण अन्य विवक्षेने संपूर्ण ज्ञात जात आहे तरी सुद्धा ते एकाग्रच आहे, ध्यानच आहे। ती विवक्षा केवलींच्या ठिकाणी, म्हणून कुठल्या नयाने कुठं कसं वर्णन करतायत ह्याचं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। तो क्या इसमें कुछ डाउट है? मुख्य और गौण किस विवक्षा से बता रहे ये बताया सिर्फ यहाँ पे श्लोक वार्तिक में। अभी मुझे धौला का पढ़ना, किसी को डाउट हो तो पूछो। धौला की 13वीं पुस्तक है, तो उसमें 83 नंबर का पेज है। तो उसमें क्या बता रहे, तीसरे शुक्ल ध्यान का कथन करते हैं। यथा क्रिया का अर्थ योग है, वह जिसके पतनशील हो वह प्रतिपाती कहलाता है, उसका प्रतिपक्ष अप्रतिपाती कहलाता है। क्या समझ में आया? जे ध्यानातून सुटणं, पतन होणं ध्यानातून, त्याला म्हणलं प्रतिपाती, आणि त्याचा प्रतिपक्ष आहे तो अप्रतिपाती, म्हणजे जो ध्यानातून पडत नाही। जिसमें क्रिया अर्थात योग सूक्ष्म होता है, डोक्यावर पदर घ्या, जिसमें क्रिया अर्थात योग सूक्ष्म होता है वह सूक्ष्म क्रिय कहा जाता है, और सूक्ष्म क्रिय होकर जो प्रतिपाती है वह
सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान कहलाता है. म्हणजे जरी शब्द सूक्ष्म क्रिया प्रतिपाती दिले तरी त्यातनं अप्रतिपाती काढायचं. यहाँ केवल ज्ञान के द्वारा श्रुत ज्ञान का अभाव हो जाता है. हे पण उपचार समजा. एका ज्ञानाने दुसऱ्या ज्ञानाचा अभाव नाही होत, पण म्हणलं गेलं असं. ज्यावेळेस केवल ज्ञान प्रकट झालं त्यावेळेस तिथं श्रुतज्ञान राहिलं नाही, पण असं म्हणलं त्यांनी की केवल ज्ञानाने श्रुतज्ञानाचा अभाव केला. इसलिए यह अवितर्क है. बघितलं होतो आपण. पूर्वीचे 2 ध्यानं आहेत ती शुक्ल ध्यानं वितर्क सहित एक आहेत. दोन्ही वितर्क सहित आहेत. एकत्व वितर्क अविचार आणि पृथक्त्व वितर्क विचार. दोन्ही वितर्क रूप आहेत, पण हे ध्यान तिसरं आहे ते अवितर्क रूप आहे. और अर्थांतर की संक्रांति का अभाव होने से क्या है, अविचार रूप है. जिथं संक्रांती आहे तिथं विचार आहे, जिथं संक्रांती नाही तिथं काय आहे. हां, म्हणून ह्या ध्यानाचं नाव काय करायचं, सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती अवितर्क अविचारूप ध्यान आहे. काय म्हणा सांगा, अवितर्क आणि अविचारूप. असे दोन्ही त्याला विशेषणं दिली, कारण ते श्रुतज्ञान रूप नाही. लिहा काय सांगितले, अवितर्क रूप आहे आणि अविचार रूप आहे. का बरं, त्याचं हेतू द्या. तिसरं शुक्ल ध्यान. यहाँ केवल ज्ञान के द्वारा, हां, यहाँ के विचारमध्ये दीर्घ, यहाँ केवल ज्ञान के द्वारा श्रुत ज्ञान का अभाव हो जाता है, इसलिए अवितर्क है. और अर्थांतर की संक्रांति का अभाव होने से अविचार है. अथवा व्यंजन और योग की संक्रांति का अभाव होने से अविचार रूप है. अर्थ, व्यंजन आणि योग सगळ्याचंच घ्यायचं. असं अभाव असल्यामुळे ते संक्रांति नाही म्हणून अविचार रूप आहे. तर प्रश्न विचारला की इस ध्यान में इनकी संक्रांति का अभाव कैसे है. माग प्रश्न विचारला होता ना मी हा तुम्हाला, की केवल ज्ञानामध्ये संक्रांती का नाही. हां, सगळे ज्ञेय एका वेळी झळकतात. अजून एक काय कारण चांगलं सांगितलं होतं आपण, सर्वात सिद्धीमध्ये त्याचा हेतू आला होता. काय होतं दीपाली भाभी, बिजू काकी म्यूट आहे तुम्ही. हां, नाही. काय सांगितलं, केवल ज्ञानामध्ये संक्रांती का नाही. हीन शक्तीची हीनता असताना संक्रांती होते, आणि आता तिथं हीन शक्ती नाही राहिली म्हणून सांग. तुम्ही मला उत्तर दिलं होतं विजू काकी. मग इथलं काय लिहिलंय वाचते मी, ऐका. इस ध्यान में इनकी संक्रांति का अभाव कैसे है. लिहा, इनके आलंबन के बिना ही, म्हणजे संक्रांतीच्या आलंबनाशिवायच युगपत त्रिकाल गोचर अशेष पदार्थों का ज्ञान होता है. संक्रांति क्यों करते हैं, जहाँ पे अभी ये छद्मस्त जीव की संक्रांति चल रही है ध्यान में, तो ये संक्रांति क्यों है, क्योंकि अलग अलग नेय बना रहे हैं. सभी विषयों का आलंबन एक साथ नहीं ले सकते. तो यहाँ पे संक्रांति का आलंबन लिए बिना ही युगपत त्रिकाल गोचर अशेष पदार्थों का ज्ञान हो जाता है. संपूर्ण पदार्थांचं ज्ञान होतं, आणि तसं ज्ञान छद्मस्थांना होत नाही. म्हणून सांगितलं की एका विषयावरून दुसऱ्या विषयावर ज्ञान परिवर्तित होत राहतं, पण असं परावर्तन या केवलींच्या ध्यानामध्ये नसतं. इनके आलंबन के बिना, इनके अर्थ, व्यंजन और योग संक्रांति का आलंबन लिए बिना ही युगपत त्रिकाल गोचर अशेष पदार्थों का ज्ञान होता है. इसलिए इस ध्यान में इनकी संक्रांति के अभाव का ज्ञान होता है. इसलिए इनके ज्ञान में संक्रांति नहीं है. 3 कारण आपण सांगितले. आता तिथं आचार्यांनी तर एकच सांगितलं, पण मागच्या सगळ्या तर्कांवरून आपण ही लावले. काय 3. पहिलं सांगितलं संक्रांती असते तर श्रुतज्ञानामध्येच असते, केवल ज्ञानामध्ये नसते. हां, लिहा की मलाच कामाला लावा तुम्ही. तुम्हाला लिहा म्हणा, तुम्ही मलाच लिहा म्हणा. संक्रांतीचा अभाव का आहे, श्रुतज्ञान नाही म्हणून.
असावे. दुसरं कारण सांगा. शक्तीची हीनता असतानाच संक्रांती असते आणि इथं केवलींना अनंत वीर्य प्रगट झालंय त्यामुळं तिथे सुद्धा संक्रांतीचा अभाव आहे. आणि तिसरं कारण पहिलं कारण काय सांगितलं होतं तुम्ही? एका विषयावरून दुसऱ्या विषयावर हे पण येणार मग इथं असं की हे युगपद जाणलं ना. तर याच एका पॉईंटमध्ये दोन समजून घ्या की नेय परिवर्तन करण्याचं अभाव आहे आणि संक्रांतीच्या अवलंबनाशिवायच संपूर्ण नेय युगपद जाणले जातात. संक्रांती छद्मस्त जीवांना का असते? संक्रांतीच्या आलंबनाशिवाय चौथं पॉईंट करायला कारण असं भिन्नता येईल. संक्रांतीच्या आलंबनाशिवाय युगपद सर्व नेय जाणले जातात. संक्रांति माने क्या? संक्रांति माने एक अर्थ से अर्थांतर पे उपयोग जाता है, एक गुण से अन्य गुण पर, अन्य एक पर्याय से अन्य पर्याय पर, या मनोयोग से वचन योग, काय योग, ऐसे परावर्तन होना इसको संक्रांति बोलते हैं. तो जो छद्मस्त जीव है जो पहला शुक्ल ध्यान कर रहे हैं 8 से 11 गुणस्थान तक के जीव, तो उनको अबुद्धिपूर्वक दशा में प्रथम शुक्ल ध्यान रहता है पृथकत्व वितर्क विचार करके, तो उस ध्यान में संक्रांति होती है. बुद्धिपूर्वक नहीं कर रहे वो, बुद्धिपूर्वक तो शुद्धोपयोगी में ही स्थिर है, लेकिन जो श्रुत ज्ञान है उसकी अबुद्धिपूर्वक धारा रहती है. तो वहाँ पे नेय से नेयांतर, योग से योगांतर, व्यंजन यानी वचन से वचनांतर ऐसा उपयोग घूमता रहता है, तो उसको बोलते हैं संक्रांति. तो कहाँ तक संक्रांति है? जब तक शक्ति की हीनता है तब तक संक्रांति होती है. और केवली के तो संपूर्ण अनंत वीर्य प्रकट हो गया, इसलिए वहाँ पे संक्रांति का अभाव है. काय झालं? संक्रांतीच्या आलंबनाशिवाय युगपद सर्व नेय ज्ञात होतात, त्यामुळे सुद्धा तिथं संक्रांती नाही. तिसरं पॉईंट काय कळलं सांगा? म्हणजे काय तिसरं पॉईंट म्हणजे काय हो? म्हणजे तेच यांना काय कळलं का ते काय सांगायचं? केवलींना एका वेळी सगळे नेय झळकायला लागले तर तुम्हाला एका नेयावरून नेयांतर म्हणजे अन्य नेयावर उपयोग नेण्यासाठी संक्रांती करावी लागते. पण तिथं सगळेच नेय ज्ञानात यायला लागल्यावर कुठलं बदलायचं आहे? हे सोडून दुसरं जाणायचं आहे, अजून काय असं राहिलंच नाही, सगळं जाणलं जात आहे बरोबर, म्हणून तिथं संक्रांती नाही. मग दुसऱ्या ज्ञानामध्ये काय जाणता तो केवली? एका ज्ञानात सगळं जाणलं गेलं की ऐसी शंका आई कि आपको केवल ज्ञानी एक ही, जब केवल ज्ञान की पहली पर्याय उत्पन्न हुई उसी समय 3 काल के 3 लोक के सभी पदार्थ उनका सब परिणमन ज्ञात हो गया. तो दूसरे समय में अगर वही जानेंगे तो उनका ज्ञान धारावाही हो जाएगा, मिथ्या हो जाएगा, वही नहीं जानते. तो उसमें क्या अलग हो गया? अपूर्व क्यों है वो विषय? जो वर्तमान पर्याय है वह भूत हो गई और जो भविष्यकालीन पर्याय थी वह वर्तमान हो गई. ऐसा परिवर्तन हुआ. किन की भूत भविष्य वर्तमान? हमारे सब पदार्थों की. हाँ मतलब जो नेय है ना, हाँ बराबर, हाँ उनके ज्ञान में भी परिणमन चल रहा है ना, लेकिन जो नेय ज्ञात होते हैं उनकी पूर्व अवस्था वे हो गई, उत्तर अवस्था है वो अभी वर्तमान है और उसके आगे की अवस्था भविष्य है. तो जो नेय है उनकी अपेक्षा से भूत वर्तमान भविष्य ये भेद हो गया. तो उनकी ही पर्याय जो परिणमन करती है वो भविष्यकालीन पर्याय वर्तमान हो गई. ऐसे उस नेय के सापेक्ष वहाँ पे अपूर्वता बताई.
नहीं तो सभी द्रव्य गुण पर्याय तो युगपत जाने हुए केवल ज्ञान में, लेकिन फिर भी उनका ज्ञान धारावाही नहीं है। ठीक है, तो यहाँ पे पढ़ते हैं थोड़ा। तीसरा शुक्ल ध्यान अवितर्क, अविचार और सूक्ष्म क्रिया से संबंध रखने वाला होता है, क्योंकि काय योग के सूक्ष्म होने पर सर्वभावगत यह ध्यान कहा गया है। बादर योग होता तो पण नष्ट झाला, आणि आता सूक्ष्म काय योगाने ज्यावेळेस परिणमन सुरू झालं त्यावेळेस तिथं ते हे ध्यान आहे असं सांगितलं गेलं। योग निरोध होतो तो क्षण कुठला? सुरुवात नाही, शेवट सांगा मला। 13व्या गुणस्थानाचा नाही, मी विचारते ह्याच्यात नाही। 14व्या गुणस्थानाचा पहिला समय। हां हां, योग निरोध सुरू झाला जेव्हा केवली समुद्घातातून आत आला ना जीव परत स्वतःच्या शरीरामध्ये, त्यावेळेस तिथं योग निरोध चालू केला। जेव्हा आयु अंतर्मुक्त शेष राहिली त्यावेळेस 13व्या गुणस्थानामध्ये सुद्धा, आणि मग ते बादरचं सगळं सूक्ष्म सगळं झालं। मग आता योग निरोध पूर्ण कधी झाला? केवलींचा, जसं महावीर भगवंतांचं म्हणतो ना, योग निरोध व्हायला 3 दिवस लागले म्हणतो। मग योग निरोध कंप्लीट झाला तो 13व्या गुणस्थानाचा शेवटचा समय, आणि 14व्या गुणस्थान प्राप्त झाले की अंतर्मुहूर्तामध्ये केवल हे मोक्षाची प्राप्ती झाली। तर इथं सांगतात की काय योग सूक्ष्म झाल्यावर सर्व भावगत यह ध्यान कहा गया है। भाव म्हणजे पदार्थ, सर्व पदार्थांना जाणणारा असं ते ध्यान आहे। जो केवली जिन सूक्ष्म काय योग में विद्यमान होते हैं वे तीसरे शुक्ल ध्यान का ध्यान करते हैं और उस सूक्ष्म काय योग का भी निरोध करने के लिए उसका ध्यान करते हैं। जे चालू आहे ते सूक्ष्म योग त्यांच्याजवळ राहिलेलं त्याचासुद्धा निरोध करायचं कार्य चालू आहे। ॲक्च्युली जसं आता पहिल्या आणि दुसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये विषय सांगितला त्यांनी, काय संक्रांती आणि वगैरे आहे म्हणून, तसं तिसऱ्या शुक्ल ध्यानात काय करता येतो? पहिल्या शुक्ल ध्यानात अर्थव्यंजन योग संक्रांती आहे, दुसऱ्या शुक्ल ध्यानात अजून श्रुतज्ञान आहे, त्याच्या निमित्तात पण अजून आहे काय ना काय। केवल ज्ञानामध्ये काय करतायत तिसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये? न तिथं विषयांतर आहे। तर काहीच होत नाही, सगळं ऑटोमॅटिकलीच होते तिथे। म्हणजे आता 8व्या 9व्या गुणस्थानात पण सगळं ऑटोमॅटिकच आहे, अबुद्धिपूर्वक म्हणजे ऑटोमॅटिकच असते सगळं। पण पुरुषात लावून तो ध्यान तिथं करत होता ना, काही आहे इथे त्यांना काही सगळं धरतलं तर काही करायची गरजच नाहीये, तर ते ऑटोमॅटिकलीच त्यांना जसं दिव्यवाणी फिरती ऑटोमॅटिकलीच फिरते, क्वेश्चनच्या अनुसार आन्सर दिले जात आहे। सो तिथे कसं काय तुम्ही म्हणजे ध्यान कसं लावणार ते, आणि कसं मग त्याचं झालं ना, भाव झाले ना, म्हणजे भाव आलं, मन आलं तिथे, जर त्याने उपयोगपूर्वक लावलं किंवा काय केलं तर इच्छापूर्वक कृत आलं। इथे काहीच नाहीये तसं कृत कार्य, काहीच नाही ना, फक्त सूक्ष्म होतं सगळं। योग सूक्ष्म होण्याचं कार्य होतं ना, म्हणून त्याला सूक्ष्म क्रिया म्हटलं, अप्रतिपाती। हो बरोबर आहे, त्याचं नावच दिलं नाही। म्हणजे त्यांच्या ज्ञानात काय चाललंय असा आमचा प्रश्न आहे। ज्ञानात तर काय स्वतःला जाणता येतं ज्ञानामध्ये, स्वस्वरूपाचं वेदन आणि बाहेर हे चालले क्रिया काय सूक्ष्म सगळं होण्याची, योगाचं सूक्ष्म होण्याचं कार्य चालू आहे। हीनता आहे तिथे ना, शक्तीची हीनता घेतली होती आपण, अबुद्धिपूर्वक पण होती जेव्हा श्रेणीमध्ये, इथं पूर्ण शक्ती प्रगट झाली असं घेऊ शकतो मग। बरोबर आहे, घेतलं गीता आपण। शक्तीची हीनता असल्यामुळं संक्रांतींचा अभाव आहे त्यांच्या ज्ञानामध्ये केवलींच्या, पण त्या ठिकाणी काय चालू आहे तर काय आता भिन्नता नाही आहे त्या ज्ञानामध्ये की एका ज्ञानातून दुसऱ्या ज्ञानाकडे जाऊन जाणायचं आहे, काहीतरी विशेष अनुभवायचं आहे, असं काहीच नाही आहे ना। सगळे अनंत ज्ञानात येऊ लागलेत, त्यामुळं ज्ञानाचं ज्ञान रूपानेच परिणमन चालू आहे। त्यावेळीच त्या विशुद्धीच्या निमित्तात बहिरंगामध्ये हे सगळं योगाचं निरोध करण्याचं कार्य सुरू आहे। ते पण करायचं ते स्वतः करत नाही आहेत, चालू आहे ते, म्हणजे बुद्धिपूर्वक उपयोग त्या योगामध्ये सुद्धा नाही। आणि 13व्या गुणस्थानामध्ये शेवटच्या समयापर्यंत आश्रव आहे, साता आणि असाताचा, साता आणि आश्रव नाही, उदय चालू आहे मग असाताचा। मग ते म्हणलं की आपल्याला मध्ये काय प्रश्न आलता हो,
13व्या म्हणजे गुणस्थान साता किंवा असं सांगा की कुठला तरी एकच उदय आहे त्यांना हां, ऍट अ टाइम. बरोबर आहे. हां, म्हणजे उदय दोन्हीचा असू शकतो. आश्रव म्हणजे आश्रव बंद आहे तो साताचाच आहे, असाता थांबली आहे मागच. तर तिथं 13व्या गुणस्थानामध्ये शेवटच्या समयापर्यंत साताचा आश्रव चालू आहे. आश्रव आणि बंध, जो इर्यापत आश्रव म्हणतो आपण. आणि मग ते जे आलेले आहेत कर्म, तर त्यांचं किंवा आता शेष असतील ते पूर्वीचे, त्यांचं निर्जरा करायचं कार्य 14व्या गुणस्थानामध्ये होणार आणि त्या समयामध्ये ते सगळे निघून जाणार. आणि फक्त एवढं विशेष सांगितलं त्यांनी की 14व्या गुणस्थानामध्ये जसं 13व्या गुणस्थानात दोन्ही असतील तसं दोन्ही 14व्या गुणस्थानात नाही आहे, एकच आहे. साता तरी आहे, नाहीतर असाता तरी आहे. असातासुद्धा आहेत उदयामध्ये बरं का. आणि जरा 13व्या गुणस्थानाबद्दल पण मागं चांगलं विशेष आलं होतं की दोन्ही वेदनीयाचं एका वेळेस एकच असतो उदय, दोन्हींचा उदय कसं काय असतो असं चांगलं आलं होतं. तर केवलींनाच फक्त काही विवक्षेमध्येच फक्त तेवढं घटवू शकतो की दोन्ही उदय एका वेळी असू शकतात. बाकी अन्य जीवांना अन्य समयांमध्ये कुठेही लावता येत. तर ती एक विवक्षा नंतर सांगा आठवतात. इसका भावार्थ कहते हैं केवल ज्ञान और केवल दर्शन के उत्पन्न हो जाने के कारण जो त्रिकाल विषयक सब द्रव्य और उनकी सब पर्यायों को जानते हैं और देखते हैं, करण क्रम और व्यवधान से रहित होकर जो अनंत वीर्य के धारक है तथा जो असंख्यात गुणी श्रेणी रूप से कर्मों की निर्जरा कर रहे हैं, ऐसे संयोगी जिन कुछ कम पूर्व कोटि काल तक विहार कर आयु के अंतर मुहूर्त काल शेष रहने पर दंड, कपाट, प्रतर और लोक पुराण समुद्घात करते हैं, उसमें जो प्रथम समय में दंड कशाला म्हणायचं वगैरे ते सगळं सांगितलं त्यांनी. तर हे चारही समुद्घात 4 समयात बाहेर पडणार, 4 समयात पुन्हा आत येणार, असा तो समुद्घाताचा काळ संपला. त्याच्यानंतर स्थितिकांडक अनुभागकांडकांना अंतर्मुहूर्तांनी घाततो. स्थितिकांडक आयाम अंतर्मुहूर्त अनुभागकांडक प्रमाण शेष अनुभाग के अनंत बहुभाग है. इस क्रम से अंतर्मुहूर्त काल जाने पर योग निरोध करता है. मग योग निरोध कशाला म्हणतात ते सांगले. योगों के विनाश की योग निरोध यह संज्ञा है. मग हे वाचलेलंच होतं आपण, पण आता हे वीरसेनाचार्यांचं काय मत आहे वाचू. यथा यहाँ अंतर्मुहूर्त काल बिताकर बादर काय योग के द्वारा बादर मनोयोग का निरोध करता है. सगळं आता समोर आहे का पिक्चर, तसं समोर ठेवा, म्हणजे ते लिहिलेलं असेल तर समोर ठेवा, म्हणजे वाचलं की लगेच कळेल. बादर काय योग के द्वारा बादर मनोयोग का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में बादर काय योग के द्वारा बादर वचन योग का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में बादर काय योग के द्वारा दीपाली भाभी बादर उच्छ्वास निश्वास का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में बादर काय योग के द्वारा उसी बादर काय योग का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म मनोयोग का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म वचन योग का निरोध करता है. फिर अंतर मुहूर्त में सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म उच्छ्वास निश्वास का निरोध करता है. क्रम कळला का. काय योगानी पहिला मनोयोग, वचन योग आणि उच्छ्वास निश्वास ह्याला सूक्ष्म केलं आणि मग नंतर सूक्ष्म काय योगाने या सगळ्यांचा निरोध केला. फिर अंतर मुहूर्त काल हां आणि मग सूक्ष्म काय योगात स्थित राहून बाकीच्या सगळ्यांचा निरोध केला. फिर अंतर मुहूर्त काल जाने पर सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म काय योग का निरोध करता हुआ इन करणों को करता है. कळलं म्हणा. प्रथम समय में पूर्व स्पर्धकों के नीचे अपूर्व स्पर्धक करता है. ठीक आहे, ते सगळं त्यांनी प्रोसिजर सांगितली आहे. दीदी सूक्ष्म श्वास आहे ते किती वेळ राहतो वगैरे काय समय प्रमाणे दिलं असेल ना डिटेली. आता त्यांचं आयुचं अंतर्मुहूर्त राहायला एवढं सांगितलंय ना, त्याच्यावरून म्हणजे लावायचं. फक्त श्वासोच्छ्वासाने आश्रय होतोय तो कसा बघायचा होता. म्हणजे मन सूक्ष्म झालं, वचन सूक्ष्म झालं, श्वास सूक्ष्म झाला. आता श्वास आणि काय दोन्ही राहिलेत ना, श्वास आणि काय गेलं की ते आणि पण मग त्याच्याने परत हा, श्वास सूक्ष्म काय झालं, सूक्ष्म काय झालं, हम्म. सूक्ष्म काय नंतर मग जोपर्यंत जातोय श्वास मग नंतर मन पण गेलं, वचन पण गेलं पूर्ण, श्वासोश्वास पण म्हणजे गेला. निरोध झाला. सूक्ष्म नंतर गेला, त्याच्यानंतर गेला ना हा. मग तोपर्यंत जो राहिला असेल तो बरोबर. म्हणजे तो केवली गमण्याचा आहे दिसतो. काय म्हणला तुम्ही. आहे श्वासोश्वास प्राण दाखवतो ना आपण तिथे.
तर तो कृष्टी वगैरह करतो, हे सगळं त्यांनी डिटेल घेतलंय. शंका, इस योग निरोध के काल में केवली जिन सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान को ध्याते हैं, यह जो कथन किया वह नहीं बनता. जे शंका करायची शंका है, क्योंकि केवली जिन अशेष द्रव्य पर्यायों को विषय करते हैं, अपने सब काल में एक रूप रहते हैं और इंद्रिय ज्ञान से रहित है, अतएव उनका एक वस्तु में मन का निरोध करना उपलब्ध नहीं होता और मन का निरोध किए बिना ध्यान का होना संभव नहीं है, क्योंकि अन्यत्र वैसा देखा नहीं जाता. कळलं का शंका? तुमच्या ध्यानाच्या परिभाषेत सांगितले ना तुम्ही की अन्य चिंतांचा निरोध करून एका विषयावर जेव्हा तुम्ही उपयोगाला स्थिर करणार तेव्हा ध्यान होतं. मग असं त्यांच्या ठिकाणी ध्यान दिसून येत नाही, म्हणून ध्यान त्यांना घटत नाही. परत वाचू का? केवलींना सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान नसतं, कारण शंका आहे बरं का, क्योंकि केवली जिन अशेष द्रव्य पर्यायों को विषय करते हैं. पहिलं. दुसरं सांगितलं अपने सब काल में एक रूप रहते हैं, आणि तिसरं इंद्रिय ज्ञान से रहित है, अतएव उनका एक वस्तू में मन का निरोध करना उपलब्ध नहीं होता. त्यांनी काय मनाला एका विषयामध्ये जोडत नाहीत, म्हणून त्यांना अशा प्रकारचं ध्यान नसतं. मन का निरोध किए बिना ध्यान का होना संभव नहीं है, म्हणून त्यांना ध्यान मानू नका. तर समाधान करतायत, यह कोई दोष नहीं है, क्योंकि प्रकृति में एक वस्तु में चिंता का निरोध करना ध्यान है. यदि ऐसा ग्रहण किया जाता है तो उक्त दोष आता है, परंतु यहाँ ऐसा ग्रहण नहीं किया. तो किस रूप में ग्रहण किया है? यहाँ उपचार से योग का अर्थ चिंता है. मला परवा कोणतरी विचारलं चिंता निरोध म्हणजे योग निरोध आहे असं आलं होतं ना वाचण्यात, तर कुठल्या आधाराने? तर हे सांगितलं इथं दौलाच्या 13व्या पुस्तकामध्ये योगाला सुद्धा चिंता म्हणलंय. उपचार से योग का अर्थ चिंता है, उसका एकाग्र रूप से निरोध अर्थात विनाश जिस ध्यान में किया जाता है वह ध्यान ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए, इसलिए यहाँ कोई दोष संभव नहीं है. म्हणजे एकाग्र चिंता निरोध रूप असतं ते ध्यान, असं तुमची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये चिंता म्हणजे योग. मग ज्या ठिकाणी केवलींच्या योगाचा सुद्धा निरोध होतो आणि त्यावेळेस एक अग्र म्हणजे आता ते सगळे विषय जे आले ते अग्र रूपाने एक रूपानेच जाणले जातात, त्यामुळं ते ध्यानच आहे, त्याला काही ध्यान म्हणण्यामध्ये बाधा येत नाही. जिस प्रकार नाली द्वारा जल का क्रमशः अभाव होता है या तपे हुए लोह के पात्र में स्थित जल का क्रमशः अभाव होता है, उसी प्रकार ध्यान रूपी अग्नि के द्वारा योग रूपी जल का क्रमशः नाश होता है. छान सांगितलं उदाहरण. नालीतून जसं हळूहळू पाणी निघून जातं किंवा तापलेल्या लोखंडाच्या पात्रामध्ये जल त्याचा सुद्धा अभाव होतो, तसंच स्थित केवलींना ध्यान रूपी अग्निने योगाचा सुद्धा सहज अभाव होतो. जिस प्रकार मंत्र के द्वारा सब शरीर में भिदे हुए विष का डंक के स्थान में निरोध करते हैं और प्रधान क्षरण करने वाले मंत्र के बल से उसे पुनः निकालते हैं, उसी प्रकार ध्यान रूपी मंत्र के बल से युक्त हुआ यह संयोग केवली जिन रूपी वैद्य बादर शरीर विषयक योग विष को पहले रोकता है और इसके बाद उसे निकाल फेकता है. छान सांगितलं. म्हणजे तुमच्या शरीरात जर सगळीकडे विष पसरलं असेल तर त्याला पहिल्यांदा एके ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतात आणि मग तिथून ते तुमचं जळवा वगैरे म्हणतो ना आपण, काय करतात ते तसंच की जिथं आहे ते अशुद्ध रक्त काढायचं काम करणार. मग तसंच सांगितलं इथं पण ध्यान रूपी मंत्राच्या बलाने संयोगी जिन रूपी वैद्य बादर शरीर विषयक योग विष को पहिले रोकता है. म्हणजे बादर शरीर योग म्हणजे काय म्हणायचं, बादर काय योग म्हणजे त्यामध्ये असणारा उपयोग संकुचित करतायत आणि सूक्ष्म करतायत आणि मग त्या सूक्ष्मचा सुद्धा निरोध करतायत म्हणजे नष्ट करतात. और इसके बाद उसे निकाल फेकता है. इस प्रकार तिसरे शुक्ल ध्यान का कथन समाप्त हुआ. पोट भरलं म्हणा. जेवढं वाचल तेवढं कमी आहे आपल्याला, कारण आपलं ज्ञान काय आहे, अल्पज्ञान असलं आहे की किती वाचलं तरी आपल्याला कळायचं नाही आहे आज. करायला वेळ नाही लागत, पण जाणून घ्यायचं त्याचं स्वरूप म्हणजे किती शक्ती लावावी लागते. आणि तिथं विशुद्धी पण इतकी आहे ना की तर 3 दिवसच सांगितलं, पण असं
असं 14 दिवस वगैरे सुद्धा सांगितलं योगमध्ये. हम्म. इतका वेळ का लागतो किंवा काय त्याचं? तसं आयु पण राहिलंय म्हणा आणि कर्मांची स्थिती तशी राहिली आहे. शेवटीच करायचं ना मग अंतर्मुहूर्त आधी. आणि मग त्यासाठीच काहीतरी शंका आली होती मध्ये की तो आश्रव कुठंपर्यंत लावायचा, जिथं योग निरोध करतो तिथं आश्रव का नाही थांबत, असं काहीतरी शंका आली होती मध्ये. पण तो योग निरोध करत असताना सुद्धा शेवटच्या समयापर्यंत आश्रव चालू आहे आणि आश्रव आहे तोपर्यंत ते कर्म राहणार. म्हटल्यावर मग जेव्हा त्याचा निरोध होणार पूर्ण त्यावेळेस ते 14 गुणस्थानामध्ये अंतर्मुहूर्तात नष्ट होणार. असं प्रत्येक उत्कृष्ट कार्य त्या अंतर्मुहूर्तामध्ये होऊन जाते. बादरकाय योगातनं उपयोग काढायला वेळ लागतो असं म्हणावं लागेल. मग म्हणजे जो बादरकाय योगाने काय करत होता, कर्मांचा आश्रव करत होता, मग त्यामध्ये असणारा उपयोग आहे तो पसरलेला आहे म्हणा असा, किंवा अधिक कर्मांचा आश्रव चालू आहे बादर योगाच्या निमित्तामध्ये. आणि जेव्हा तो सूक्ष्म होतोय त्यावेळेस तो आश्रव कमी होत गेला. मग तेवढा आश्रव अधिक कमी करण्यासाठी काळ जास्त गेला असं म्हणावं लागेल. म्हणजे योग निरोधला इतका काळ का लागतो असा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी योग निरोध करून बघा आणि सांगा काय उत्तर त्याचं. हो झाल्यावर सांगताय का? दिव्यध्वनी पण थांबली योग निरोध झाल्यावर. बरोबर आहे. तुम्ही योग निरोध करा, आम्ही केवल ज्ञान करून तुमचं सांगतो, असं करावं लागेल. हो जाणा. उपयोगाला एकाग्र करा. पहा या शुद्ध आत्म्यामध्ये योगाचे कर्मांचे विकल्प नाहीतच. आत्मा तर स्वभावानेच या सर्वाचा ज्ञाता आहे, द्रष्टा आहे. या आत्म्यामध्ये कोणतीही चंचलता नाहीच. निश्चल स्वरूप मी आहे. निर्योग स्वरूपोऽहम् स्थिर स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो